गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसवादात आता पाशा पटेलांनी एक वादग्रस्त विधान केलं। मुंडे भगिनीनंतर मुंडेंचा राजकीय वारस मीच असल्याचा दावा महादेव जानकरांनी केला होता। त्यावर पटेल काय म्हणालेत पाहूया। 1 नंबर पंकजा वारसदार आहे, 2 नंबर प्रीतमता आहे, 3 नंबर यशस्वी आहे आणि 4 नंबरचा महादेव जानकर वारसदार गोपीनाथ। असे तर निजाम बी 700 बायका होत्या म्हणायचं, त्याला काय अर्थ आहे। गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसाच्या वादात वादग्रस्त विधान करून भुजबळांनंतर आता भाजपच्या पाशा पटेलांनी नवा वाद ओढवून घेतलाय। आधी मुंडेंच्या तिन्ही लेकींनंतर आता चौथा मी राजकीय वारसदार असल्याचं विधान महादेव जानकर यांनी केलं होतं। त्यावर निजामालाही 700 बायका होत्या, त्यामुळे त्याला काय अर्थ आहे असं विधान पाशा पटेलांनी केलंय। मुंडे साहेबांची असली वारसदारी पंकजा मुंडे आहे, मी सांगायची गरज नाही। ज्यावेळेस भवानगडावर भाषण झालं तेव्हा मुंडे साहेब स्वतः बोलले होते, त्या भाषणात मी होतो की मला पंकजा दिसते, आणि नंतर ते माझ्या सभेला आले त्यावेळेस तिथली सभा करून माझा मानसपुत्र म्हणून पैशाची प्रॉपर्टी सर्व पंकजाला देईल, माझ्या राजकीयाची सत्ता महादेव जानकरला देईल। त्यामुळे 1 नंबर पंकजा वारसदार आहे, 2 नंबर प्रीतमता आहे, 3 नंबर यशस्वी आहे आणि 4 नंबरचा महादेव जानकर वारसदार गोपीनाथ। वैयक्तिक पाशा पटेल हे फार निकटवर्ती होते गोपीनाथ मुंडेचे। कोण खरा वारसदार आहे असं तुम्हाला वाटतं? दोन्ही खरेच आहेत, दोन्ही डुप्लिकेट नाही। एक खरी खरी लेख आहे, खरा खरा पुतणे आहे, त्याच्यामध्ये डुप्लिकेट कोण आहे गडे मला माहित नाही। दोन्ही खरेच आहेत। महादेव जानकर म्हणतात मी बी त्यांचा दावेदार आहे, त्यांचा वारिस आहे। असे तर निजाम बी 700 बायका होत्या म्हणायचं, त्याला काय अर्थ आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।